हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू रिअल आरजे रश्मी. आज सकाळी लवकर व्लॉगला सुरुवात केलेली होती कारण नेहाला डबा द्यायचा होता. मी शेपूची भाजी करत होते, तिला खूप आवडते. अगदी आठवड्यातून 4 दिवस जरी तिला ही शेपूची भाजी दिली तर अगदी आवडीनं खाते. तर हे सगळं काम करून मला महत्त्वाचं काम आज घरातलं करायचं होतं, ते म्हणजे घरातली चटणी, म्हणजे घरातला मसाला संपलेला होता. तर त्याची तयारी 2 दिवसापासून मी सुरू केलेली होती. आता तुम्ही म्हणाल की पावसाळ्यामध्ये कसं काय चटणीचं काढलं, तर ॲक्च्युली उन्हाळ्यामध्ये मी मिरच्या घेऊन त्या छानपैकी वाळून त्याचं तिखट करून ठेवत असते आणि मग मला ज्यावेळेला जमेल त्यावेळेला मी ही चटणी जी आहे ना ती करत असते. त्यामुळे मला फारसं काही अवघड जात नाही. आणि हे काम करून मला जायचं होतं इव्हेंटला. सो हे आवरून मी माझं आवरलं आणि मी गेले इव्हेंटला. एक छोटासा इव्हेंट होता अगदी तासाभराचा, तर तिथं तो इव्हेंट मी केला. बघा किती छान पद्धतीने या सगळ्या बायका गेम एन्जॉय करत आहेत. तर इव्हेंट करून घरी आले. लसूण सोलायचा राहिलेला होता, लसूण सोलून ठेवला. कांदा जो कापून ठेवलेला होता तोही मला भाजून घ्यायचा होता, पण त्याच्या आधी मसाले सुद्धा थोडेसे भाजायचे होते. ते मसाले भाजून फक्त धने मी भाजून घेतले. चला, तर माझं सगळं आवरलेलं आहे आणि ॲक्च्युली मसाल्याची सगळी तयारी सकाळी झालेली होती, पण लाईट नव्हती त्यामुळं वाट बघायला लागली. तर आता लाईट आलेली आहेत आणि मी जाते आहे डायरेक्ट गिरणीमध्ये. तर चटणीचं सगळं सामान घेऊन मी आले गिरणीत डंकावरती. मावशीनं आदल्या दिवशी सांगून ठेवलेलं होतं, त्यामुळे नंबर माझाच होता आणि त्यांनी मला छानपैकी चटणी मिक्स करून दिली. आणि चटणी तयार होताना तुम्ही बघत आहात, छोटे छोटे मी या क्लिप शूट केलेले आहेत. तर अशा पद्धतीने मसाला माझा तयार झाला. येता येता एक महत्त्वाचं काम केलं, म्हणजे माझा ड्रेस जो आहे तर तो अल्टरला टाकायचा होता, तर तोही मी टाकला. घरी आल्यानंतर विश्रांती घेतली आणि फारसं काही शूट केलं नाही. आता डायरेक्ट भेटते आहे रात्रीच तुम्हाला. मस्तपैकी भाकरी आणि पिठल्याचं जेवण केलेलं होतं. चला तर मंडळी, आजचा ब्लॉग इथंच संपवते. ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.